आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत। जेई, नीट, MHCET आणि NDA च्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर। 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू। परफेक्ट अकॅडमी। संपर्क 93 250 17 458। माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अद्ययावत अशा लाईफ टाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमध्ये रविवारी 9 ऑगस्टला कोविड लॅबचं विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्घाटन होत आहे। तर भाजपचे बडे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। ही फक्त कोविड लॅब नसून तब्बल 52 विविध व्हायरल ताप व आजार यांचं निदान इथं होणार आहे। संपूर्ण भारतातील नंबर 1 ची ही लॅब असल्याची माहिती हॉस्पिटलच्या प्रशासनानं दिली आहे। पाहूयात उद्घाटनापूर्वीची ही एक्सक्लुझिव्ह माहिती आणि दृश्य। पडवेच्या लाईफ टाइम हॉस्पिटलमध्ये उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोविड लॅबचं उद्घाटन होतं आहे। या कोविड लॅबचं एक्सक्लुझिव्ह दृश्य मी काही दाखवू इच्छितोय। मी एंट्री करतोय ज्या ठिकाणी पेशंट जो आहे कोविडचा पहिल्यांदा तपासणी करण्यासाठी निघणार आपल्यासोबत आहेत डॉक्टर पल्लवी मॅडम, ज्या अद्ययावत आपल्याला माहिती देणार आहेत। त्याशिवाय डॉक्टर मिलिंद कुलकर्णी आहेत, डॉक्टर कुलकर्णी सर आहेत आपल्यासोबत, मॅडम आहेत। मॅडम या मध्ये मी एंट्री केली खोलीमध्ये, काय सिच्युएशन आहे, कशी कशी स्टेप्स आहेत तुमच्या या कोविड लॅबच्या? ही आपल्या कोविड लॅबचं फर्स्ट रूम आहे। इथे आपण डोपिंग म्हणजे जे PPE किट, जे पर्सनल प्रोटेक्शन किट जी असते ती घालायची, ती जी आहे ती इथे आपण घातल्या जाणार। त्याचा जो स्पेसिफिक सिक्वेन्स आहे तो इथे फॉलो करणार आणि इन्फेक्शन होऊ नये म्हणून ही स्पेसिफिकली वेगळी रूम केलेली आहे आपण। आणि इथे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट कसे घालायचे आहेत ह्याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। इकडे आपण बघू शकता वॉश बेसिन आणि सॅनिटायझर आणि आपण हँडवॉश ठेवलेला आहे। तर टोटली सॅनिटाईज्ड होऊन आणि टोटली स्टराईल कंडिशनमध्ये PPE किट घातल्यानंतर टेक्निशियन्स आणि नर्सेस जे आहेत लॅबमध्ये काम करणारे ते पुढे स्टेप घेतील। सर पहिलीच स्टेप जी आहे या रूमची अद्ययावत रूम पाहायला मिळते, कशी असेल रूम? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सॅम्पल रिसीव्ह करण्यासाठी म्हणून जो मनुष्य सॅम्पल कंटेनर घेऊन येणार तो मनुष्य आतमध्ये प्रवेश नाही करणार, तो त्या इथूनच आम्हाला सॅम्पल देणार आहे। त्याच्यामुळे तसा कॉन्टामिनेशनचा संबंध काही राहणार नाही आणि त्यामुळे ते कलेक्ट इथे झालं आणि आमचं डनिंग ज्याला म्हणतात म्हणजे PPE किट चढवणं, ते आम्ही PPE किट इथे चढवणार आणि त्यानंतर हे सॅम्पल पुढच्या प्रोसेससाठी पुढे जाणार। त्यामुळे ही स्पेशल रूम आपण अशासाठी केली आहे की जेणेकरून सॅम्पल रिसीव्ह व्हावं, ते इथे कलेक्ट व्हावं आणि मग त्याची प्रोसेस करता त्याचा पुढचा प्रवास सुरू होईल सगळा। नाही, सॅम्पल बाहेर घेतले जाणार आहे जेणेकरून सॅम्पल घेतल्यानंतर एक स्पेसिफिक बॉक्स असतो, सॅम्पल कॅरियर बॉक्स, त्यात स्टराईल कंडिशनमध्ये 3 लेयर्ड टेक्निक असते, त्यामध्ये सॅम्पल येतं। त्यामुळे मध्ये कुठेही त्याला एक्सपोज होण्याचा, मध्ये कुठलाही व्यक्ती किंवा सॅम्पल स्पिल होण्याचा असा काहीही संबंध राहत नाही। तर ते 100% खात्रीपूर्वक सेफ झोनमध्ये सॅम्पल इथपर्यंत येणार। त्यानंतर सर आपण दुसऱ्या झोनचा आपण बघतोय त्याची स्थिती काय? पहिली रूम आपण बघूया अद्ययावत अशी रूम आहे। त्यानंतर स्वतः मिलिंद कुलकर्णी आहेत, पल्लवी मॅडम आहेत, यांच्यासोबत ज्या ठिकाणी प्रत्यक्षात दुसरा जो भाग आहे हा भाग मी सिंधुदुर्गच्या दर्शकांना दाखवू इच्छितो। सॅम्पल रिसिव्हिंग अँड ॲलोकेशन एरिया जो आहे यामध्ये एंट्रन्स करतोय। भव्य दिव्य असा हा रूम आहे आणि या निमित्ताने डॉक्टर पल्लवी मॅडम आहेत। मॅडम दुसऱ्या रूममध्ये आपण प्रवेश केला आहे, काय या ठिकाणी अपेक्षित आहे? आता आपण सॅम्पल्स जे रिसीव्ह केलेले आहेत डोनिंग PPE घालून ते आपण इथे आणणार आणि ही जे कॅबिनेट दिसतंय तुम्हाला, हे भव्य कॅबिनेट, हे क्लास 2 टाईप A2 हे अद्ययावत जे बायोसेफ्टी कॅबिनेट आहे। बायोसेफ्टी कॅबिनेट म्हणजे काय असतं की इथे हे आपण ऑपरेट करून तुम्हाला दाखवूयात आणि समजावून सांगूयात। ऑपरेटिंग सिस्टीम चालू आहे, मॅडम स्वतः दाखवतात ते कसं आहे बायोसेफ्टी कॅबिनेट। हे ऑटोमेटेड आहे आणि म्हणजे जागतिक दर्जाचं उत्कृष्ट असं बायोसेफ्टी कॅबिनेट आपल्याकडे आहे, ज्यात हे लाईट सगळं काही ऑटोमेटेड आहे, टच स्क्रीन, आणि इथे फॅन सुरू होणार आणि UV लाईट पण राहणार आणि यात हेपा फिल्टर्स आहेत, जे हेपा फिल्टर्स जे पण व्हायरस किंवा बॅक्टेरिया असेल किंवा कुठलेही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना बाहेर येऊ देत नाहीत।
त्यामुळे जे वर्किंग करणारे आपले टेक्निशियन्स आहेत, जे ॲक्च्युअल वर्क करणार, त्यांना टोटली सेफ्टी आपल्याकडून मिळते. बाहेर ॲटमॉस्फिअरला हे एक्सपोजर नसते. ह्या बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये आता आपण बघू शकतो, असं आपण हवं तेवढं ओपन करायचं. इथे ग्लास पार्टिशन आहे आणि इथे जसं आता मी इथे बसणार आणि आपले रिसीव केलेलं सॅम्पल इथे असणार माझ्याकडे. आता रिसीव केलेल्या सॅम्पलमधून मी हे जे गन आहे असणार, याला इपेन ड्रॉप ट्यूब म्हणतात. ही स्पेसिफिक ट्यूबने मी असं सॅम्पल कलेक्ट करणार आणि त्यानंतर पुढच्या प्रोसेससाठी जाणार. इथे कुठलंही जे हवा इकडे दुसरीकडे या ग्लास पार्टिशनच्या बाहेर पास होत नाही आहे. त्यामुळे या बायोसेफ्टी कॅबिनेटचं मेन पर्पज आहे की आपले जे वर्कर्स आहेत, आपल्याकडे आपले जीवाची बाजी लावून जे आपल्यासाठी कोविड लॅबमध्ये काम करत आहेत, त्या सगळ्यांचं सेफ्टी जी आहे ती या बायोसेफ्टी कॅबिनेटमुळे आपल्याला त्यांना सेफ ठेवता येतं. इथे जे सॅम्पल मग आपण कलेक्ट केलं आहे ते आपण पुढच्या रूममध्ये घेऊन जाणार. त्यात आपण RNA जो आहे व्हायरसचा तो सेपरेट करणार. आपण मिलिंद कुलकर्णीकडे जातो. कुलकर्णी सर, अद्ययावत मशीन पाहायला मिळते. ह्या मशिनरी वेगळ्या इतरांपेक्षा आहेत. काय वेगळेपण आहे याचं? असं आहे की BSL-2 ही एक स्पेशल कॅटेगरी असते लॅबोरेटरीजची आणि कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये मोलेक्युलर लॅब असणं आता कंपल्सरी झालं आहे आणि त्या दृष्टीनं आमच्या आता या मेडिकल कॉलेजमध्ये ही मोलेक्युलर लॅब आता सेटअप होते आहे. ह्याच्यामध्ये पाठीमागे जे तुम्ही बघताय तो -80चा फ्रीज आहे. तो पाठीमागचा फ्रीज -80 टेम्परेचर मेंटेन करणारा फ्रीज असतो. ह्याच्यामध्ये सॅम्पल तुम्ही कितीही काळ सुरक्षित ठेवू शकता. त्याच्यामध्ये काही तुम्हाला जर काही त्याच्यानंतर परत 2-3 वर्षापर्यंत त्याचं सुरक्षित तुम्ही या सॅम्पलमध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता. हा -80 फ्रीज पाठीमागे तुमच्या आहे. आणखीन याच्यानंतर आपण जाणार आहोत ते त्या एक्स्ट्रॅक्शन रूममध्ये. पल्लवी मॅडम तुम्हाला एक्स्ट्रॅक्शन रूममध्ये घेऊन जातील. तत्पूर्वी मी तुम्हाला हा जो फ्रीज आहे याचं वैशिष्ट्य पल्लवी मॅडमकडे सांगतो. पल्लवी मॅडम, काय सांगाल याचं वैशिष्ट्य? हे पण संपूर्ण ऑटोमेटेड आहे आणि यात -80 डिग्रीमध्ये ड्राय आईस फॉर्म्ड असतो आणि नुसता कोविडचाच व्हायरसचा आपण इथे वर्क करू शकतो असं नाही. बाकी पण मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये वेगवेगळे आपण व्हायरसेस, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा स्टडी करत असतो. उदाहरणतः डेंग्यू झाले, मल्टीड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिसचा हे आहे, H1N1 आहे, H1N3, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C, असे भरपूर जे वेगवेगळे माकडतापाचंही याच्यामध्ये आपण व्हायरस, जो माकडतापाचा जो व्हायरस आहे तोही व्हायरलच असतो. त्याच्यामुळे तेही त्याच्यामध्ये त्या सगळ्या तपासण्या, या सगळ्या म्हणजे माकडताप असेल, स्वाईन फ्लू असेल, डेंग्यू असेल, कुठलाही व्हायरल आजार जो आहे त्या व्हायरल आजाराचं निदान करणारी ही लॅब आहे. त्यामुळे त्याला फक्त कोविड लॅब असं म्हणणं हा सुद्धा त्या लॅबवरती अन्याय होईल. त्यामुळे ह्याला मोलेक्युलर लॅब किंवा व्हायरॉलॉजी लॅब हा शब्दप्रयोग अधिक जास्त योग्य आहे असं मला वाटतं. आणि व्हायरॉलॉजी लॅब ही या जिल्ह्यामध्ये येते. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची, आनंदाची आणि उपयोगाची गोष्ट आहे असं माझं. सगळ्यात मोठी बातमी आता जे डॉक्टरांनी सांगितलेली आहे, जी शासन करायला बघत होता व्हायरल लॅब, ती ही फक्त केवळ कोविडची लॅब नाही तर एक व्हायरल लॅब राणेंच्या हॉस्पिटलमध्ये आजपासून सुरू होते, म्हणजे उद्यापासून सुरू होते. डॉक्टरांकडे अजून एक प्रश्न माझा की फार मोठं खर्चिक गोष्ट असेल, कसं साध्य झालेलं आहे? ह्याच्याकरता 2 गोष्टी आहेत. एकतर संस्था म्हणून राणेसाहेबांनी जे कष्ट आजपर्यंत घेतलेत ते सगळे ह्याच्या पाठीशी आहेत. त्याशिवाय स्थानिक आमदार विकास निधीचा फंड एक स्पेशल केस म्हणून यामध्ये मिळालेला आहे आणि महाराष्ट्रातलं असं फार एकमेव उदाहरण असेल की ज्याची पुनरावृत्ती होणं अवघड आहे की एक स्पेशल केस म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष प्रयत्न करून या लॅबची मान्यता आणि त्याच्याकरता 1 कोटीचा फंड हा आपल्याला आमदार विकास निधीतून त्यांनी प्राप्त करून दिला आहे आणि ही अतिशय वेगळी गोष्ट आहे आणि महाराष्ट्रामधलं असे हे एकमेव उदाहरण असेल. धन्यवाद. आपण तिसऱ्या घटकाकडे जातोय. हे सगळं लॅब अद्ययावत यंत्रणा बघितल्यानंतर मॅडम आपल्याला आणखी एक वैशिष्ट्य असं की आपण बरीच वर्ष यात व्हायरल मीडिया सेव्ह करून ठेवू शकतो. त्यामुळे नंतरही भविष्यात विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करायचा असेल एखाद्या व्हायरसचा किंवा एखाद्या व्हायरसच्या मल्टिपल टेस्ट करायच्या असतील तर त्यासाठी मीडियम हे सेव्ह करून ठेवता येतं. हे प्रिझर्व राहतं आणि त्याचा बरेचदा पुढील भविष्यासाठी त्याचा उपयोग होतो. हे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी पण मेडिकल स्टुडंट्ससाठी त्यांच्या भविष्यासाठी फार उपयोगी ठरणार. डॉक्टर काळ्यात सर, काय सांगाल अद्ययावत मशीनबद्दल अजून काय माहिती देऊ इच्छिता? हे -80चं फ्रीज आहे. यामध्ये आपण 3 वर्षापर्यंत सॅम्पल्स प्रिझर्व करून ठेवू शकतो आणि त्यावरती विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी ते नंतर आपण वापरू शकतो. अजून एक वैशिष्ट्य आहे -80.
म्हणजे जवळजवळ ज्याचा -80 असल्यामुळे 3 वर्षासाठी आपण त्याचं प्रिझर्वेशन करून त्याच्यावर संशोधन करता येईल. आपण शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. तिसरी रूम जे आहे प्रत्यक्षात ज्याचं सॅम्पल घेतल्यानंतर जे आहे या रूममध्ये जातोय. या रूममध्ये प्रत्यक्षात जी टेस्ट होणार आहे. आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम काय सांगाल, एक अद्ययावत मशीन पाहायला मिळते, काय वैशिष्ट्य आहे? हे आणखी आपल्याकडे एक्स्ट्रा बायोसेफ्टी कॅबिनेट्स आहेत, त्यांना आपण PCR वर्किंग स्टेशनसुद्धा म्हणतो. आणि आपल्याकडे 2 आहेत, जेणेकरून सॅम्पल लोड जास्त असेल त्यावेळेस एका वेळी 2ही ठिकाणी काम करता येतं आणि त्यामुळे वेळेची बचत होते. आपण पेशंटला लवकरात लवकर रिपोर्टसुद्धा देऊ शकतो. आणि सेम तिकडे जे बायोसेफ्टी कॅबिनेटचं जे फंक्शन्स होते तेच यासाठी आहे. इथे आपण बघू शकतो ते पुढचं मागचं जे मशीन आहे त्यात आपण RNA जे असतं सॅम्पलमधून ते एक्स्ट्रॅक्ट करतो आणि ते RNA जे आहे कोविडसाठी ते महत्त्वाचं काम करतं डिटेक्शनसाठी. तर शेजारच्या रूममधून ॲलोकेशन रूममधून आपण सॅम्पल इथे रिसीव करणार आणि इथे ओपन करून त्यामध्ये आपण RNA ट्रान्स्क्रिप्टेज एन्झाईम घालणार आणि त्यामुळे आणि ते जे RNA आहे आपण ते जे मशीन या मशीनमध्ये लावणार. हे जेन फाईनचं जेनेटिक्स याचं RNA एक्स्ट्रॅक्टर मशीन आहे. यात RNA एक्स्ट्रॅक्ट होणार. हे जेनेटिक्स कंपनीचं न्यूक्लिक ॲसिड एक्स्ट्रॅक्शन मशीन आहे. यामध्ये स्वॅबमधनं जे RNA असतो हा 13.5 मिनिटात ॲटोमॅटिक आपल्याला आयसोलेट होतो आणि आयसोलेट केल्यानंतर आपण त्याची पुढची प्रोसेस ही RT-PCR त्याचं रिझल्ट येतो. ही मशीन फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढीच आहे, दुसरीकडे कुठेही नाही. आणि दुसरीकडे जर आपण मॅन्युअल मेथड करायचं म्हटलं तर त्या प्रोसेसला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतात. या मशीनमध्ये फक्त 13.5 मिनिटात आपल्याला 32 सॅम्पल हे सेपरेट होतात. खुश आहात का? 13.5 मिनिटामध्ये 32 सॅम्पल. याच्याबद्दलच मला बोलायचं आहे त्याचं कारण की ऑटोमेटेड एक्स्ट्रॅक्शन मशीन हे या जिल्ह्याचं एक मोठं ॲसेट आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की 13.5 जसं काळे सरांनी सांगितलं 13.5 मिनिटांमध्ये ते 32 सॅम्पल्स तुम्ही जेव्हा प्रोसेस करू शकणार आहात तेव्हा तुमचा वेळ जो वाचणार आहे त्याच्यामुळे तुम्ही एका दिवसामध्ये किती सॅम्पल्स करू शकाल त्याचा एक अंदाज काळे सरांनी सांगावा असं मी त्यांना विनंती करेन. म्हणजे जो वाद चालू होता लिमिटेशन्स याला 72 तास 24 तास 48 तास शासकीय रिपोर्ट येण्यासाठी येत होते. 13.5 मिनिटामध्ये जर 52 सॅम्पल जर निघू शकतील दिवसाभरामध्ये आपण किती सॅम्पल सद्यस्थितीत घेऊ शकतो? RT-PCRला आपण एका तासामध्ये 96 सॅम्पल रन करतो, 96 सॅम्पल रन करतो. त्यासाठी लागणारे आपल्याला एक अर्धा ते पाऊण तासामध्ये 96 सॅम्पल मिळून जातील. तर काय याच्यामध्ये कसं आहे की वेळ फार वाचलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे तंत्रज्ञ जे मनुष्यबळ आहे हे सुद्धा फार कमी लागते. पूर्ण ॲटोमॅटिक मशीन आहे ही. अनेक वैशिष्ट्य बघतोय. मिलिंद कुलकर्णी सोबत आपल्यासोबत कुलकर्णी सर आहात. कुलकर्णी सर, अद्ययावत यंत्रणा तुमच्याकडे उपलब्ध होते, उद्या त्याचं ओपनिंग होते, काय वाटतं, कसा आनंद होतो? अत्यंत आनंदाची आणि संतोषाची बातमी आहे की अशा प्रकारचे RT-PCR फुल्ली ऑटोमेटेड मशीन म्हणजे एका टायमात 96 सॅम्पल्स आपण रन करण्यासारखे 100% सेन्सिटिव्ह आणि 100% ॲक्सेप्टेबल असे रिझल्ट्स होणारे अशा अद्ययावत अगदी वर्ल्ड क्लास इंटरनॅशनल रेप्युटेड अशा प्रकारचे इक्विपमेंट्स असून हे लोकांच्या सेवेसाठी उपयोगी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांनी हे उपयोग करून घ्यावे अशी आमची विनंती आहे. यानंतर आपण शेवटच्या टप्प्याकडे निघतोय. सेंट्रीफ्यूज मशीनसुद्धा आहे. हे ऑटोमॅटेड आहे आणि सेंट्रीफ्यूज मशीन हे मॅन्युअल असतं, जेणेकरून कधीही सेंट्रीफ्यूज मशीनचा फंक्शन हे की विद्यार्थ्यांना ऑटोमॅटिकच नाही तर मॅन्युअल अगोदरच्या काळात किंवा काही गोष्टी ज्या मॅन्युअली कराव्या लागतात त्याचं पण ज्ञान मिळावं त्यासाठी ह्या दोन्ही मशीन आहेत. किंवा कधी कुठल्या तांत्रिक बिघाडामुळे ते शक्य नाही पण तरीसुद्धा आपण तेवढी सेफ्टी घेतलेली आहे की काही तांत्रिक बिघाडामुळे कधी आपण जर एखाद्या वेळी हे मशीन नाही ऑपरेट करू शकलो तर आपल्याकडे मॅन्युअल मशीन आहे, त्यामुळे वर्क कुठेही थांबण्यासारखं नाही. म्हणजे जर का ऑटोमॅटिकला प्रॉब्लेम आला तर मॅन्युअल मशीन काम करू शकेल? प्रॉब्लेम येणे तसं शक्य नाही पण तरीही आपण एक्स्ट्रा प्रिकॉशन ती घेऊन ठेवलेली आहे. हा भाग संपला का अजून काही गोष्टी आहेत? धन्यवाद. एकंदर जी स्थिती होती स्थिती बघितलेली आहेत. फुल्ली ऑटोमॅटिक मशीन जी संपूर्ण भारतामधली पहिली मशीन आहे जिचं अद्ययावत यंत्रणा
कोविड लॅब नव्हे तर व्हायरल लॅब हे लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे आणि त्यांच्या संपूर्ण भाजपचे परिवार आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने होते. निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक आनंदावं आणि भूषणावं गोष्ट आहे की फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशामधली अशी पहिली अद्ययावत यंत्रणा व्हायरल लॅब, विशेषतः कोविड लॅब जे आहे त्याचं उद्घाटन होतं. यानंतर शेवटच्या टप्प्याकडे जातो ज्यामध्ये कोविडचं जे रिपोर्ट्स फायनल रिपोर्ट्स येणार आहे ते रिपोर्ट्स संदर्भात जी लॅब आहे या अंतिम लॅबचा जो भाग आहे या गोष्टीकडे मी निश्चितच जातोय आणि सिंधुदुर्गच्या दर्शकांना मी मुद्दाम म्हणून दाखवू इच्छितो की ही जी मशिनरी आहे या मशिनरी संदर्भात आपल्यासोबत पल्लवी मॅडम आहेत, ते अद्ययावत माहिती देतात. प्लाझ्मा फ्रीजर आहे, काय वैशिष्ट्य आहे त्याची? हे प्लाझ्मा फ्रीजर जे आहे हे -20 डिग्री सेल्सिअसवरती आपण इथे बघतोय सेट केलेलं आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे याची 300 लिटरची कॅपॅसिटी आहे एका वेळेस. त्यात आपण जसं नाव बघतोय प्लाझ्मा फ्रीजर म्हणजे ब्लडमधून प्लाझ्मा प्रिझर्व करू शकतो असं नाही. यात आपण ज्या किट वापरणार आहोत टेस्टिंगसाठी त्यास पण प्रिझर्व करता येतात. या पण बरीच वर्षापर्यंत साधारणतः 3 वर्षापर्यंत आपण किट प्रिझर्व करून ठेवू शकतो किंवा प्लाझ्मा प्रिझर्व करून ठेवू शकतो. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे ओपन केल्यावर बघते आपण पावडर कोटेड ॲल्युमिनियम चेंबर्स आहेत आणि हे CFC फ्री आहेत की ज्यामुळे वातावरणात प्रदूषण होत नाही. आणि आपण हे इथे बघतोय की आपण किट ठेवल्या आहेत. ही जी आपली जी अर्जिन SARS-CoV-2 अर्जिन ही किट आहे जी आपण वापरतोय कोविड टेस्टिंगसाठी. ही अत्यंत उत्कृष्ट दर्जाची जागतिक दर्जाची आणि उत्कृष्ट अशी जी आपण किट मागवलेली आहे. त्यामुळे आपले जे टेस्ट आहे त्याचे रिझल्ट्स हे 100% खात्रीलायक असतील. अजून काही मशिनरी दिसत आहेत? हे सुद्धा सेम PCR वर्किंग स्टेशन्स आहेत. आपण आता बघतोय आपण किती भरपूर सारे वर्किंग स्टेशन्स घेतले आहेत की सेफ्टीसाठी. आणि यात आपण RNA जे ती एक्स्ट्रॅक्शन करून आणलं यात मास्टर मिक्स करणार आणि यात ॲम्प्लिफाय करतोय आपण वेगवेगळे म्हणजे एकाच सोबत जर 5 टेस्ट करायच्या आहेत एकाच व्यक्तीची कोविड टेस्ट, त्याच्यानंतर डेंग्यूसाठी टेस्ट किंवा H1N1साठी टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्ट करायच्या असतील तर त्याचे RNA इथे मल्टिप्लाय केल्या जातात. त्यात वेगवेगळे त्याचे जे रिएजंट्स असतील ते टाकून इथून मग पुढे आपण त्या आपल्या जी मेन मशीन आहे जिथे टेस्टिंग होणार तिकडे वळणार. मुख्य मशिनीबद्दल जे आहेत हे माहिती देण्यासाठी मॅडम उपलब्ध आहेत. प्रत्यक्षात जी रिपोर्ट आहे या संदर्भात माहिती देत आहेत. डॉक्टर काळे काय सांगाल सर? प्रत्यक्षात RT-PCR बायोरॅड कंपनीचं मशीन आहे. हे फुल्ली ॲटोमेटेड मशीन आहे. यामध्ये आपण 1 तासामध्ये तुमचा स्वॅबचा रिझल्ट येऊन जातो आणि पूर्ण त्याचा किती व्हायरल लोड आहे हे ते पूर्ण त्याच्या क्वांटिटी सहित इतर लोड त्याचा येऊन जातो. त्या कोविड व्यतिरिक्त याच्यावर आपण जवळपास 50 प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्ट आपण यावर करू शकतो. डॉक्टर 50 प्रकारच्या टेस्ट आहेत ह्या आपण करू शकतो डॉक्टर म्हणतायत. काय काय टेस्ट होणं अपेक्षित आहेत? जसं आत्ता काळे सर म्हणाले तसं व्हायरॉलॉजी हा एक आमच्या मेडिकल स्टुडंट्समध्ये एक वेगळा सब्जेक्टच असतो आणि इतक्या प्रकारचे व्हायरसेस आहेत. त्या सगळ्या प्रकारच्या व्हायरसेसचा अभ्यास आणि त्याचं निदान आणि त्याच्यावरचं पुढचं सगळं हे त्याची रिसर्च या सगळ्या गोष्टींकरता याचा उपयोग होणार आहे. फक्त तुम्हाला एक वैशिष्ट्य याचं मला सांगावंसं असं वाटेल की ज्याला CT म्हणतात म्हणजे व्हायरल लोड ज्याला म्हणतो आपण, एखाद्या पेशंटला केवळ इन्फेक्शन आहे असं नव्हे तर त्याला व्हायरल लोड किती आहे ह्याच्यावरती त्याचं भविष्य अवलंबून असतं. म्हणजे एखाद्या पेशंटला व्हायरल लोड जर जास्त असेल तर त्याचा प्रश्न असा होतो की त्याला प्रोग्नॉसिसमध्ये त्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अडचणी येऊ शकतात. व्हायरल लोड कमी असेल तर तो पेशंट लवकर बरा व्हायला शक्यता जास्त असते. त्यामुळे अगोदरच काही अंदाज त्या पेशंटच्या एकूण सगळ्या प्रोग्नॉसिसबद्दल करणं हे या मशीनमुळे शक्य होणार आहे. समाधानी आहात का? 52 प्रकारचे रिपोर्ट येत आहेत आणि ते पण तुमच्याकडे कसा आनंद होतो?
अशा प्रकारच्या BSL 2 लेवलच्या अशा व्हायरॉलॉजी लॅबोरेटरी आपण इथे सुरू होत आहेत. नुसते कोविड-19 एकच नाही आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरसची तपासणी राईट फ्रॉम H1N1 इन्फ्लुएन्झाच्या, माकड तापाच्या म्हणजे मंकी फिवरच्या, आणि आधी महत्त्वाचे म्हणजे डेंग्यू फिवरच्या एकच अशा नाही आहेत. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जे काय ते बरे प्रकारच्या तापाची आजारपणा व्हायरसेसचे असतात, सर्वच प्रकारच्या तपासणी ह्या मशीनवर होत असल्यामुळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांसाठी, आजूबाजू जिल्ह्याच्या लोकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे आणि अशा प्रकारच्या लोकांनी फायदा घ्यावा अशी मला फक्त एकच वाक्य ॲड करावं असं वाटतं की आता आमचे ऑक्टोबरमध्ये 150 विद्यार्थी मेडिकलचे पहिल्यांदा येत आहेत. या आवारामध्ये तुम्हाला आता हे सगळं पूर्ण चेंज चित्र दिसेल. 150 विद्यार्थी मेडिकलचे पहिल्यांदा वर्षी येत आहेत. त्यांना द्वितीय वर्षाला पॅथॉलॉजी विषय असतो आणि त्या विषयाची लॅबची सुरुवात आत्ताच झाली आहे. त्यामुळं त्यांचा आत्ता जी 150 मुलं यावर्षी ॲडमिशन घेणार आहेत, त्यांचं भविष्य, त्यांचं विज्ञान जे आहे, त्यांना ज्ञान जे दिलं जाणार आहे त्याची खात्री या क्षणापासून झाली. त्याचं कारण असं की सगळी व्हायरॉलॉजी त्यांना जी पॅथॉलॉजीमध्ये शिकायची आहे ती आत्तापासूनच एक अद्ययावत लॅब आत्ता फर्स्ट इयरलाच त्यांच्यासमोर उपस्थित असणार आहे आणि जेणेकरून त्यांचा शैक्षणिक दर्जा हा अतिशय उत्तम असेल, ज्याचा त्यांना पुढच्या भविष्यामध्ये समाजाला त्या डॉक्टर म्हणून त्यांचं प्रगल्भ होण्याकरता या लॅबचा मोठा उपयोग होणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये जर मॅडम फायनल जो रिझल्ट निघणार आहे कसा असेल, कुठून निघणार आहे? हे जे फुल्ली ऑटोमॅटेड मशीन आहे याला आपल्याला इथे कुठेही टच करायचं नाही. आपण कम्प्युटरवरती ऑपरेट होणार आहे आणि यात जेवढ्याही किट्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या रोगाचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी त्याचा प्रत्येक डेटा ऑलरेडी फीड केलेला आहे. तर हे आणि ते कलर कोडेड आहे, त्यामुळे ते वापरण्यास फार सोपी आहे. हे आता आपण बघतोय ऑटोमॅटिकली ओपन झालं आहे आणि इथे आपण सॅम्पल्स सगळे फिट करणार आणि हे सॅम्पलच्यावरती कवर असतं की जेणेकरून बाकी पण मशीन एक्सपोज होत नाही, कुठेही टच करायची गरज नाही आणि हे ऑटोमॅटिकली बंदसुद्धा होणार. आणि याचा जो रिझल्ट येणार तो आपल्याला या स्क्रीनवर दिसणार. तर ताबडतोब तिथे रिझल्ट आपल्याला मिळतो आणि इथून रिझल्टची प्रिंट दिल्यानंतर आपण पुढे एक रूम आहे ज्यात आपल्याला रिझल्टची प्रिंट मिळते. तिथून आपण रुग्णांना त्यांचा रिपोर्ट देऊ शकतो. म्हणजे जेणेकरून आता जे लॅबमध्ये ज्यांनी काम केलं आहे, हे सगळं काही केलं, त्यांचा संबंध तिथल्या रूमशी येत नाही, त्यामुळे आणखी सेफ्टी वाढते. म्हणजे जे सॅम्पल असेल ते याच्यामध्ये टाकायचं, ॲटोमॅटिकली बंद होणार आणि त्याचा रिझल्ट डिस्प्ले होईल आणि त्यानंतर कॉम्प्युटरला पेन मिळेल. डॉक्टर, आगळं वेगळं मशिनरी कसा फायदा होऊ शकतो जे आता डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांना कसा फायदा होऊ शकतो? विद्यार्थ्यांना यावर कसं आहे, तुमच्या जेनेटिक्स लेवलचे जे डिसऑर्डर्स असतात, वेगवेगळे जेनेटिक्स लेवलचे डिसीज असतात, त्या या परिसरातील लोकांचे जे जेनेटिक डिसऑर्डरचे डिसीज आहेत त्या रोगांचं निदान होण्यासाठी आपल्याला या मशिनरींचा अत्यंत उपयोग होणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये जातो. डॉक्टर मिलिंद कुलकर्णीच PPE किट घातलेलं असतं डॉक्टरनी, ते PPE किट काढून इथं डिस्पोज ऑफ करायचं आणि आतल्या रूममध्ये इकडे आपल्याकडे ऑटोक्लेव्ह हे जे काही सगळं वापरलं गेलं ते अत्यंत व्हायरल असल्यामुळे जे दिसतंय मशीन ते फ्युमिगेशनसाठी आहे. फ्युमिगेशन म्हणजे दररोज आपली जी लॅब असणार आहे तिला परत सॅनिटाईज केल्या जाणार आहे, की हे सगळे मेजर्स सेफ्टीसाठी घेणे फार इम्पॉर्टंट आहे आणि त्यातली प्रत्येक स्टेप प्रॉपर फॉलो करत आहे. अंतिम टप्प्याकडे बोलतो. जो रिझल्ट निघणार आहे ते मशिनरी आहेत. आता शेवटच्या टप्प्यामध्ये मॅडम काय वैशिष्ट्य आहे मशिनरीचं? हे फुल्ली ऑटोमॅटेड ऑटोक्लेव्ह आहे आणि यात 121 डिग्री सेल्सिअसवर 20 मिनिट्समध्ये स्पेसिफिक प्रेशरमध्ये जे आपण संपूर्ण किट वापरली आहे किंवा मीडिया वापरले किंवा जे पण आपलं वेस्ट असेल, बायोमेडिकल वेस्ट, हे यात आपल्याला इन्सर्ट करून ती एक सायकल झाली की त्यातले व्हायरसचे स्पोर्स म्हणजे अगदी एक रेणू जो असतो तो सुद्धा नष्ट केला जातो आणि त्यामुळे निसर्गात किंवा कुठेही एक्सपोज होण्याचा काही तसा चान्स उरत नाही. आणि जे आपण मग ऑटोक्लेव्ह केलेले आपले पोर्शन्स असतील किंवा काही आपल्याला रियूज करायसाठी वापरण्यात रियूज करायला येण्यासाठी जे मटेरियल असेल ते 100% स्टराईल असतं, म्हणजे 100% निर्जंतुक झालेलं असतं. सर अजून काय सांगायचं यामध्ये आपण आता करोनाचा एवढं घातक आपण म्हणतो, करोनाचे विषाणू कसे घातक आहेत, ह्या सर्व ते घातक विषाणू यामध्ये आपण त्याचे निर्जंतुक करून ठेवतो. सगळ्यात शेवटी निर्जंतुकीकरण महत्त्वाचं आहे. यानंतर जो आहे शेवटचा टप्पा रिपोर्टिंगचा, जो लॅब आहे
त्या लॅबचे जे टोटल रिपोर्ट निघणार आहेत या रूममध्ये मी जातोय. एकंदरीत कसं चित्र असणार आहे, व्हायरल फक्त कोविड लॅब नाही तर एक व्हायरॉलॉजिकल लॅब आहे. त्यामध्ये शेवटचा भाग म्हणजे रिपोर्ट, या ठिकाणी जे आहेत रिपोर्ट जे आहेत हे रिपोर्ट निघणार आहेत. मॅडम काय सांगाल, हे शिक्षण कुठचं आहे? हे आपण तिथून जो रिपोर्ट दिला आपण RT-PCR मशीनमधून आपण बघतो त्याचे रिपोर्ट्स या इकडे प्रिंटर आणि सगळे मशिनरीज ज्या आहेत त्या कम्प्युटरवरून मिळणार आणि आपण इथून डायरेक्टली त्यांना पेशंटला डिस्पॅच करू शकतो. तर बाकी तुम्ही बघता इथे कुठलेही संबंध आलेला नाही आहे व्यक्तींचा बाहेरच्या. आणि ही एक वेगळी रूम आहे सगळ्यात अगोदर एंट्रन्सला आणि शेवटची. तर जे सेफ्टी जे आहे हे मेजर राहतं आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे कुठल्याही लॅबमध्ये वर्क करणाऱ्या व्यक्तीचा इथे संबंध आला नाही. इथला स्टाफ स्पेसिफिकली वेगळा आहे, त्यांचं काम रिपोर्ट देणे आहे ते इथून होणार 100% व्यवस्थितरित्या. हा गाडा अभ्यास तुम्ही गेलात, उद्या त्याचं उद्घाटन होतं या लॅबचं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर भारतातील एक अद्ययावत लॅब ही मानायला हरकत नाही का? हो नक्कीच. सिंधुदुर्गातली काय भारतातली अद्ययावत आणि जागतिक दर्जाची आहे. उत्कृष्ट असं ह्या इथे सगळं काही काम झालेलं आहे. आणि अशा लॅब्स आपण आतापर्यंत अमेरिकेत किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये बघत होतो, ती आज आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. ही याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मॅडम फार फार आपल्यासोबत अंतिम टप्प्यामध्ये डॉक्टर कुलकर्णी सर आहेत. काय सांगत कुलकर्णी सर, एवढा मोठा लॅब होते आणि कोकणी लोकांना त्याचा फायदा होतोय, कसे धन्यवाद मानणार आहात राणे साहेबांचे? सन्मान्य नारायण साहेबांनी ह्या अशा एक पडवे गावच्या 3 वर्षाची पूर्वी जंगलमय वातावरण होता, आज मोठी सिटीसारखे झालेले आहेत, इतके मोठी वस्ती झालेली आहेत. उद्या 150 मेडिकल स्टुडंट्स वेगवेगळ्या राज्यातून येणार आहेत. 142 फॅकल्टीज डॉक्टर्स येणार आहेत. अद्ययावत हॉस्पिटल आहेत, 811 बेडेड हॉस्पिटल. आत्ता राईट नो 300 बेडेड हॉस्पिटल वर्किंग आहेत. सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस सगळे दिले जातात, कार्डिओलॉजी, नेफ्रॉलॉजी, युरॉलॉजीच्या सारखे. न्यूरोसर्जरीच्या एकही न्यूरोसर्जन संबंधित जिल्ह्यात आत्तापर्यंत इतिहासात नव्हता. फुल टाईम रेसिडेन्शियल न्यूरोसर्जन्स आल्यामुळे सिंधूर जिल्ह्याच्या जनतेला अतिउत्कृष्ट दर्जाच्या हेल्थ सर्व्हिसेस जे काय प्रॉब्लेम्स असतात, मेडिकल प्रॉब्लेम्स असतात, कसल्याही प्रकारच्या ह्याच्यासाठी बाहेर आत्तापर्यंत जे काय ते कोल्हापूर, गोवा, परराज्यात वगैरे बेळगावसारखे जावा लागायच्या, आता जायच्या गरज लागणार नाही, गरज भासणार नाही. ह्या SSP मेडिकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये 100% लोकांना नितांत दर्जेदार सेवा, आरोग्यसेवा दिले जातील असे मी देतो. थँक्यू. सांगा कशी फायदा होऊ शकतो कोकणी जनतेला? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला ह्या व्हायरॉलॉजी लॅबचा तसेच ह्या SSPM मेडिकल कॉलेज व लाईफटाईम हॉस्पिटलचा सर्व जनतेला याचा नितांत उपयोग होईल इथे. कुलकर्णीचा शेवटचा प्रश्न, खरं तर राणेसाहेबांनी करून दाखवलंच असं म्हणायला हरकत नाही. अतिशय जंगजंग पछाडलेलं होतं, कोकणी जनतेचं भलं व्हावं आणि आज ही सत्यात व्हायरल लॅब उतरते. कसा आनंद होतोय आणि काय फायदा होऊ शकेल कोकणी जनतेचा? एक असं आहे की ज्या भूमीत माझा जन्म झाला, ज्या लोकांनी मला मोठं केलं, त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं या भावनेतून हे सगळं घडलेलं आहे. राणेसाहेब कित्येक वेळा असं सांगतात की हे माझं स्वप्न आहे आणि हे मी उतराई होण्याचा केलेला एक प्रयत्न आहे. मला असं वाटतं की ही जी टर्शियरी सेंटर म्हणून आमचं सेंटर आहे, मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की आमची कोणाशीही स्पर्धा नाही आहे. या जिल्ह्यामधलं जे सेटअप आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, त्या वैद्यकीय क्षेत्राला कॉम्प्लिमेंटरी, त्याला सप्लिमेंटरी, त्याला पूरक असं एक टर्शियरी सेंटर असावं अशी फार गरज होती या जिल्ह्याची. त्याचं कारण की ऑन्को सर्जरी म्हणजे कॅन्सरच्या सर्जरी या जिल्ह्यामध्ये कधीही होत नव्हत्या पूर्वी. कॅथलॅब या जिल्ह्यामध्ये कुठेही नव्हती. या जिल्ह्यामध्ये युरो सर्जरी होत नव्हत्या. या जिल्ह्यामध्ये ऑन्को सर्जरी होत नव्हत्या. या जिल्ह्यामध्ये ज्या सुपर स्पेशालिटी ज्याला म्हणतो आपण, अशा सर्जरीज होत नव्हत्या, त्या आता व्हायला लागल्या आणि हे एक मोठं आता दालन राणेसाहेबांनी खुलं केलं असं मला वाटतं. आणि कोकणी जनतेला फायदा असा होणार आहे की याच मातीमध्ये आपल्याला सेवा मिळण्याची आणि टर्शियरी केअर करता कुठे न धावता याच भागामध्ये आपल्याला सेवा मिळतील, हे एक महत्त्वाची गोष्ट झाली आहे. आणि त्याशिवाय मला असं वाटतं की जे काही NICU असेल आमचं लहान मुलांचं जे एक NICU म्हणतो आपण ज्याला, ते आहे, SICU आहे, MICU आहे, आमचं ICU अतिशय उत्तम दर्जाचं आहे. 12 ऑपरेशन थिएटर्स आमच्याकडे मॉड्युलर दर्जाची 12 ऑपरेशन थिएटर्स आहेत. आणि या पुढच्या काळामध्ये हे जेव्हा चित्र आणखीन विस्तारित होणार आहे, कारण दरवर्षी
150 मुलं जेव्हा येतील आणि तिसरं वर्ष जेव्हा आमचं सुरू होईल, PG सुरू होईल, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यावेळी तर हे चित्र एक प्रचंड वेगळं चित्र असणार आहे. आणि या जिल्ह्यातल्या मुलांना, या जिल्ह्यातल्या पेशंटना, या सगळ्यांनाच याचा मोठा फायदा होईल असं मला वाटतं. आणि म्हणून मला एकच वाटतं की आमची कोणाशी स्पर्धा नाही, सेवेचा धर्म, मानवतेचा परिसस्पर्श असं आम्ही त्याचा एक लोगो ठेवला आहे, आमचं ब्रीदवाक्य ते ठेवलं आहे. याचा फायदा आम्हाला होईल, सगळ्या लोकांना होईल. आणि मला असं वाटतं की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला एक पूरक भाग, आम्हीच कुणालाही त्याचा एक फायदाच होणार आहे, म्हणजे कुणाला याचा तोटा होणार नाही आहे. उलटं जे काही अपुरं असेल ते पुरं करण्यासाठी म्हणून ही संस्था एक टर्शियरी केअर म्हणून अत्यंत उपयोगी पडेल असं मला वाटतं. डॉक्टर, आपल्यासोबत सगळे डॉक्टर मान्यवर, निश्चितच उद्या देवेंद्र फडणवीस जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या शुभ हस्ते कोविड लॅब्सचं पडवेच्या याच मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उद्घाटन होतं आहे. आपण काहीतरी कोकणी जनतेचं देणं लागतं आणि त्या भावनेतून नारायणराव राणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियाने या मेडिकल कॉलेजची स्थापना केली, उभारणी झाली. आणि निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यावर नव्हे संपूर्ण महाराष्ट्रावर कोविडचं संकट उभारलं असताना नारायणराव राणेंनी जलद निर्णय घेतला आणि गणेश चतुर्थीच्या पूर्वी ह्या लॅबचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, तब्बल 52 विविध रोगांवर, तापांवर, आजारांवर या लॅबमध्ये त्याचं निदान होणार आहे. निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला यापुढे कुठेही पुणा, मुंबई, बेंगलोर, बेळगाव या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जाण्याची गरज नाही. निश्चितच तुम्हाला हा एक अतिशय सुसज्ज दालन नारायणराव राणे यांच्या लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये निर्माण झालेला पाहायला मिळतात. कॅमेरामन बंडीचा भरत केसरकर, सिंधुदुर्ग पडवे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.